दर्शन करतोस आणि सत्यापर्यंत घेऊन जातोस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. कोणत्याही प्रभू मनुष्याला लोभाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींद्वारे नाही, तर आत्मिक गोष्टींद्वारे देवा तू आमची उन्नती करू इच्छितोस. म्हणून प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व गौरव मान महिमा तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तो आहे. आमेन. फ्रेंड, आपण वचनाकडे जाऊया. थेसलिकरास पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9 पासून 12 पर्यंत. थेसलिकरास पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 9 पासून 12 पर्यंत. मागच्या रविवारचा आपला गॅप पडला कारण मी नव्हतो, पण या पुन्हा एकदा आपण थेसलिकराकडे जाऊया. मागील जे संदेश तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण बहुतेक पाहिलेलं होतं की संत पॉल जो आहे तो ज्यावेळेस कंपॅरिझन करू लागतो, तर आपण जर 5 पासून 8 वचनापर्यंत बघितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तो दाई म्हणून स्वतःला संबोधून घेतो. दाई तो म्हणतो. आणि खरं म्हणजे हा संदेश पुढील रविवारी हवा होता, कारण पुढील रविवारी फादर्स डे आपण सेलिब्रेट करत आहे. आणि या वचनामध्ये संत पॉल बापाची तुलना करत आहे स्वतःला. ओके, मंडळीला काय करत आहे तो म्हणते मी बापाची तुलना तो करत आहे. आणि लेट्स प्रिपेअर आवर हार्ट की आजचा जो संदेश आहे तो वडील वर्ग जे आहेत त्यांच्या संदर्भात आहे. आणि परत कदाचित हा रिपीट आपण कसा पुढच्या रविवारी पण जाईल प्रयत्न करूया. पण हा जो संदेश आहे हा जे वडील आहेत, जे या ठिकाणी आणि फार काळजी करणारे वडील असतात, फार आशेनं लेकरांकडे पाहणारे वडील असतात, तर त्या संदर्भात तो आहे. आणि कालच काही उदाहरणं अद्वय संदर्भात घडलेले आहेत, कदाचित होऊ शकतात, आज देऊ शकतात उदाहरणं जी आहेत ती. कदाचित कालच्या संदर्भात आपण गाडीमध्ये येताना वगैरे जी उदाहरणं होती, तर कदाचित ती उदाहरणं येऊ शकतात. सॉरी फॉर दॅट की आज कदाचित इथून डायरेक्टली उदाहरणं येऊ शकतात ती. तर संत पॉल या पत्रामध्ये विशेष करून या पर्टिक्युलर ठिकाणी काय करत आहे की वचन आपण जर मला तुम्हाला वचन सांगू दे की तो काय बोलत आहे, आपण जरासं बघूया. संत पॉल असं म्हणतो 2रा अध्यायामध्ये, 2रा अध्याय वचन तो दाईचं उदाहरण देतो बघा. 2रा अध्याय आणि 5 पासून पुढे. आम्ही अजिर्वाचे भाषण करीताना कधी आढळलो नाही हे तुम्हाला माहीत आहे. तसेच लोभाने कपटवेषाने धारण केलेले असे आम्ही कधीही आढळलो नाही असं तो म्हणत आहे. आम्ही कपट आमच्यामध्ये कधी नव्हतं असं संत पॉल म्हणत आहे. कपटानं आम्ही तुमच्याकडे कधी नाही आलो. मी तुम्हाला सांगितलेलं होतं कपट म्हणजे काय, बरोबर आहे? सांगा बरं पट करून, कपट म्हणजे काय? बरोबर. काय करणं? सत्य माहीत आहे पण सत्य काय करणं? लपवून ठेवणं. संत पॉल म्हणतो माझ्याकडे मला सत्य माहीत आहे, मी सगळं तुम्हाला सांगितलं. आमच्या माझ्यामध्ये काही कपट नव्हतं. कपट मनुष्य का करतो बरं? कपट यासाठी करतो की त्याला काहीतरी लाभ घडावा. कपट केल्यानं काय होतं, त्याला लाभ घडावा ही त्याची इच्छा असते, म्हणून हा मनुष्य कपटी असतो. पॉल म्हणतो आम्ही असे नाही, आम्हाला जे सत्य प्रभूने सांगितलं ते सर्व सत्य आम्ही तुम्हाला प्रगट केलेलं आहे असं तो म्हणतो. आणि तो म्हणतो अजिबात अजिर्वाचं भाषण आम्ही केलेलं नाही, लोभ आमच्यामध्ये आढळलेला नाही, कपट आमच्यामध्ये नव्हता. आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सरळ तुम्हाला सांगितली. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पाडण्यासारखे होते तरी मनुष्यापासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळण्याची खटपट करीताना आम्ही आढळलो नाही. तो म्हणतो की आम्हाला अजिबात असे गौरव काहीतरी मिळावं मनुष्याकडून असं आम्ही आढळलो नाही. आज पुष्कळ लोक असतात त्यांना गौरवाची आस असते. पॉल म्हणतो आम्ही असे नव्हतो. पुढे गेल्यावर आपल्याला अजून दिसतं तर आपल्याला मुला बाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आणि आम्ही आपण मागच्या वेळेस बघितलं की दाई म्हणजे तो म्हणतो की आईसारखं आम्ही तुमच्यामध्ये आलो. इथे या ठिकाणी तुलना करत आहे. तो म्हणतो की एका आईसारखं आमच्यामध्ये सौम्य वृत्ती होती. आणि ज्यावेळेस आपण आईचं उदाहरण पाहतो आणि सौम्यता पाहतो तर सौम्य म्हटल्या आपल्याला हे समजतं की सौम्यतेची व्याख्या काय आहे. तर सौम्यतेची व्याख्या ही असते की जी व्यक्ती सौम्य असते तिला आपली शक्ती नियंत्रणात ठेवण्याचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून जी आई असते, आईला कल्पना असते की ती कोण आहे, पण आपल्या मुलांसंग ती संबंध प्रस्थापित करत असताना ती आपली शक्ती सदैव नियंत्रणात ठेवते. आणि पॉल मंडळीला त्या प्रकारे उदाहरण देतो. मंडळीला तो म्हणतो मंडळी मला तुम्हाला सांगू दे की तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये माझं वावरणं कसं आहे, पण मला तुम्हाला हे ठासून सांगणं गरजेचं आहे की मी तुमच्यामध्ये असताना सौम्य वृत्तीने वागलो. मला तुमच्याबरोबर वागत असताना माझी जी सौम्यता आहे मी सदैव प्रदर्शित केलेली आहे. तुम्ही रिस्पॉन्ड जे करत आहात आणि मी जो तुम्हाला रिस्पॉन्ड करताय याच्यामध्ये फरक आहे, कारण माझ्यामध्ये सौम्य वृत्ती होती. आणि सौम्य वृत्ती काय करते माहिती का, एखाद्या व्यक्तीला जर ताळ्यावर तुम्हाला आणायचं आहे तर सौम्य व्यक्तीचा खूप जास्त उपयोग होतो.
आणि आईच्या संदर्भात ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला आढळते की आई काय असते, आई सौम्य वृत्तीनं भरलेली असते. आईला माहित असतं की माझी शक्ती काय, आईला माहित असतं माझ्या मुलांची क्षमता काय आहे. त्या अनुसंधानात ती आपल्या लेकरांबरोबर संवाद साधते. त्याचा परिणाम काय होतो की आई जी असते ती अधिक प्रखरतेनं आपल्या मुलांबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना पुढे येते. आणि म्हणून पॉल या ठिकाणी दाईचं उदाहरण देतो आणि म्हणतो की मी तुमच्याजवळ आलो तर तुम्हामध्ये कसा आलो, मी सौम्य वृत्तीने आलो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉल प्रत्येक मंडळीकडे जात असताना सदैव एका वेगळ्या भावनेनं, एका वेगळ्या दृष्टिकोनातून तो जात असतो. प्रत्येक मंडळीला पत्र लिहिलेले आहेत, एक वेगळा भाव त्याच्यामध्ये आहे. या मंडळी संगती असताना पॉलचा भाव कसा आहे, सौम्य वृत्तीनं आहे की तो सौम्यतेने त्यांचं सहन करत आहे. काही बावळटपणा आहे, काही मूर्खपणा आहे, काही त्यांचं कदाचित बोलणं आहे, सगळं बाजूला सारून विशेष जी गोष्ट आहे त्या गोष्टीकडे तो थेसलिकाचं लक्ष देत आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं फक्त रिपोर्ट देत नाहीये पॉल या मंडळीला, तर या मंडळीला स्वतःचं जीवन समोर ठेवून सांगत आहे. फार आवश्यक आहे आजच्या जगामध्ये अशा प्रकारचे सेवक आपल्याला आढळणं. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की मीही हा संदेश स्वतःला पारखण्यासाठी फार आवश्यक रीतीनं या मेसेजकडे पाहत आहे, असं मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणालो. आता पुढं 8 वर्षापासून पुढं जे आपण वाचलेलं आहे तिकडं आपण येऊया. आम्हाला तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाच्या सुवार्तेचे केवळ दान देण्यात नव्हे तर तुम्हाकरिता आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. तो मंडळीला म्हणतो की मंडळी मी तुमच्यासाठी जीव देण्यास राजी होतो. तुम्हाला माहिती आहे आजची खंत काय आहे? आजची खंत अशी आहे की आजचे असे पाळक वर्ग आपल्याला दिसत नाहीत, पास्टर्स आपल्याला अशी दिसत नाहीत की ते म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत. इन्स्टेड आपल्याला असं दिसत आहे की आजचे बहुतांश जे पाळक वर्ग आहेत ते जीव द्यायला नाही तर जीव घ्यायला बघतात. आणि हे फार डेंजरस होत चाललेलं आहे. आणि ही जी हा जो मॉब आहे हा मोठ्यानं वाढत आहे. जीव घेणं म्हणजे नेमकं काय असतं? जीव घेणं याचा अर्थ आहे की अनेक सो कॉल्ड स्वतःला सेवक म्हणवणारे लोक ही मंडळीची पिळवणूक करत आहेत आणि त्या पिळवणुकीद्वारे त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला मी एकदा उदाहरण दिलेलं, जी दरिद्री विधवा होती तिचं शास्त्री पुरुषांच्या शिक्षणी संदर्भात आपण ते पाहिलेलं होतं की शास्त्री आणि पुरुषी ही विधवेंची घरं कशी लुटून काढतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाद्वारे तो लोकांना सांगत आहे शास्त्री आणि पुरुषी यांच्या शिक्षणापासून तुम्ही सावध असा. असं म्हटल्यानंतर तो उठतो. मत्तय, मार्कामध्ये आणि लुकामध्ये हा दाखला आहे. आणि मग तो उठतो आणि लोक दान कसे टाकत आहेत ते तो बघतो. आणि लोक दान टाकत असताना येशू दान भांडारासमोर उभा राहतो. आणि येशूने आत्ताच शिकवण दिलेली आहे की शास्त्री पुरुषांच्या शिक्षणामुळे काय होतं की विधवेंची घरं लुटली जातात. आणि ते एक दरिद्री विधवा येते. दरिद्री विधवा होऊन आपल्याकडे असणाऱ्या 2 टोल्या ती त्या ठिकाणी टाकते. 2 टोल्या टाकल्यानंतर येशू ख्रिस्त शिष्यांकडे बघतो, शिष्यांना जवळ बोलवतो आणि शिष्यांना म्हणतो आता जे मी सांगितलं ते पहा. या सर्वांनी आपल्या बहुतायातमधून बहुत जे आहे त्यातून त्यांनी टाकलेलं आहे. पण ह्या दरिद्री विधवेने तिच्याकडं होतं नव्हतं ते सगळं या ठिकाणी टाकलं. आणि असं तर तिला म्हणतो, पण त्या ठिकाणी येशू कुठेही तिला आशीर्वाद देत नाही. कुठेही असं नाही म्हणतो की यू आर ब्लेस्ड, तू एवढं दिलंस तुला अधिक आशीर्वाद मिळेल. बिलकुल असं बोलत नाही. पण इन्स्टेड त्या ठिकाणी शिष्यांना तो सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी याच्या शिक्षणापासून तुम्ही जागृत राहा, कारण ते विधवेंची घरं खातात. म्हणजे ते अशा प्रकारची शिक्षण आणि पिळवणूक करतात की जाऊन ते लोक कपाटा नाही खात बघ का, ए विधवा तुझं घर खूप छान आहे, कपाट खूप सुंदर, दे मला खायला आणि मी खातो. ए विधवा तू खूप सुंदर आहेस आणि तुझं खूप देवभिरू आहेस, एक काम कर तुझ्याकडे काही खाट वगैरे असेल तर दे आम्हाला खायचे. अशा प्रकारे नाही खात आहेत ते. अशा प्रकारे त्यांची पिळवणूक करतायत, अशा प्रकारचं शिक्षण त्यांना देत आहेत की त्या शिकवणीमुळं अशी काही त्यांची पिळवणूक होत आहे की होतं नव्हतं ते काय करतात सगळं टाकून देतात. आणि तुम्हाला माहिती आहे खंत काय झाली? खंत ही झाली की तशाच प्रकारची शिकवण ख्रिस्ती विश्वासामध्ये आली आणि ख्रिस्ती विश्वासातील काही पाळक वर्ग आणि सेवक वर्ग अशाच प्रकारे शिक्षण देतात. म्हणत आहेत की विधवेनं कसं दिलं तसं द्या. किती वाईट आहे. विधवेला पिळवणूक केली आणि विधवेची पिळवणूक करून तिला असं काही शास्त्री पुरुषांनी शिक्षण दिलं की तिनं होतं नव्हतं ते सगळं टाकून दिलं. पण आपण पुढे जातो आणि लुकाला दिलेला आशीर्वाद, लुकामध्ये आपण पाहतो 19व्या अध्यायात जकयाला दिलेला आशीर्वाद. जकय त्याचं होतं नव्हतं ते सगळं देऊन टाकतो आणि जकयाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालंय कारण हा ही अब्रामाचा पुत्र आहे. डिफरन्स काय त्याच्यामध्ये? योग्य शिक्षण आणि शिक्षणाचा अभाव. येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवत आणि प्रात्यक्षिक देतो की कशा प्रकारे त्यांनी घरं खायली बघा. अयोग्य प्रकारे शिक्षण. सन पॉल म्हणतो मी आलो, आता तुम्ही पुढे जाल आणि तुम्हाला दिसेल ते. मी एक तुम्हाला उदाहरण देत आहे.
संत पौल म्हणतो मी आलो आणि येऊन काय केलं. तो म्हणतो मी आलो, मी येऊन शिक्षण दिलं आणि एवढंच नाही तर मी तुमच्यासाठी काही जीव द्यायलाही तयार होतो. वी डोंट फाइंड सच पीपल टुडे. मोस्टली जे सेवक आहेत ते स्वतःला अपॉस्टल्स आणि प्रॉफिट आणि XYZ अजून काय काय बोलतात. आपण तसे पाहत नाही आज. ते इन्स्टेंट पिळवणूक करतायत. जर पहिला दुसरा रविवार आला तर बरोबर देण्यावर संदेश द्यायचा असतो त्यांना, पैशावर संदेश द्यायचा, लोकांची पिळवणूक करायची, लोकांकडून हाय नाही ते सगळं काढून घ्यायचं. किती टेरिबल आहे, किती वाईट आहे. प्रभूची इच्छा अजिबात तशी नाहीये. प्रभू म्हणतो की संतोषाला द्या, देवाला ते आवडतं. हे जे लोक आहेत थेसलोनिकेचे लोक, यांनी मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, अहो ते भरपूर देत होते पौलाला. आणि तुम्हाला माहिती आहे असे लोक पाहिजे की म्हणायला पाहिजे की बस करा. पौल अनेकदा म्हणतो की बस करा, आता पाठवू नका, खूप झालं. पण आपण हे पाहतो की असं कोण आपल्याला भेटत नाही. बस करा, आने दो म्हणतो, आने दो, और कितना रहा, इतना और आने दो. धन हे फार विचित्र गोष्ट आहे. आताच आपण उपदेशकाचा ग्रंथ वाचला, आळीपाळीच्या स्तोत्रामध्ये. किती विचित्र आहे हे की लोक त्या लोभाकडे पळत आहेत. आणि पौल आता इथून पुढे जी गोष्ट म्हणत आहे ना, व्हेरी इम्पॉर्टंट, खूप अद्भुत आहे. तो शिक्षण देतोय मंडळीला. आणि 9व्या वचनात तो म्हणतो, बंधूंनो आमचे श्रम व कष्ट याची तुम्हास आठवण आहे. आता ही गोष्ट समजून घ्या बरं का. पौल म्हणतो मी तुमच्या जीव द्यायला तयार आहे. आता तो काय म्हणतो माहिती आहे का, आमचे श्रम आणि कष्ट तुम्हाला ठाऊक आहे. ज्यावेळेस तो असं म्हणतो ना आमचे श्रम आणि कष्ट, लगेच पुढच्या वचनात तुम्हाला दिसते की स्वतःची तुलना बापाबरोबर करत आहे. तो म्हणतो एखाद्या बापाप्रमाणे मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. पहिला म्हणत आहे दाईप्रमाणे सौम्य वृत्ती होती, आता म्हणतो बापाप्रमाणे. बापाप्रमाणे का, तर तो लगेच पटकरून म्हणतो आमचं कष्ट आहे, आमचे श्रम आहे तुमच्यासाठी. हे कुणी बघितलं, हे चर्चनी बघितलं, हे थेसलोनिकेच्या मंडळीने बघितलं. मी तुम्हाला माहित आहे ना किती वीक ओल्ड चर्च होते, किती वीक ओल्ड चर्च, 3 वीक्स ओल्ड यंग चर्च. फक्त 3 सिनागोग मध्ये हा गेलेला आहे आणि चर्च प्रस्थापित झालेला आहे, चर्च बनलेलं आहे. आणि हे चर्च पर्सिक्युशन मधून गेलेलं आहे, छळामधून. आणि पौल म्हणतो तुम्ही मला पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे, माझे कष्ट पाहिलेले आहेत. तो म्हणतो माझे श्रम पाहिलेले आहेत आणि याची आठवण करून देतो. आणि पुढे असं म्हणतो तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही दिवस रात्र धंदा करून तुम्हाला देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्ही बघितलं, तो म्हणते की मी तुमच्यावर भार होऊ नये म्हणून मी काय केलं, दिवस आणि रात्र कष्ट केलं. म्हणजे याचा अर्थ समजा दिवस आणि रात्र कसं होतं मी तुम्हाला सांगतो. तो म्हणते की मी दिवसा सुवार्थ सांगितली, रात्री काम केलं. मी रात्री सुवार्थ सांगितली, दिवसा काम केलं. का, तर मंडळी तुमच्यावर भार येऊ नये, तुमच्यावर भार येऊ नये. मंडळीवर भार न येण्यासाठी ऍज अ पास्टर व्हॉट आय एम डुईंग, मी काय करत आहे हे मला पारखणं गरजेचं आहे की मंडळीवर भार येऊ नये. ज्यावेळेस तुम्हाला समजते की मंडळी अजून कमकुवत आहे, तुम्ही तिच्यावर भार नाही टाकू शकत, बोजा नाही टाकू शकत. तुम्हाला समजायला पाहिजे की ते किती पेलवू शकतात. थेसलोनिकेचे लोक त्यांच्या शक्तीच्या पलीकडे गोष्टी करत होते आणि पौलाला ते माहित होतं. पण मंडळीसाठी तो काय करत होता, श्रम आणि कष्ट, श्रम आणि कष्ट. आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि पॉल स्पेसिफिकली ही गोष्ट त्यांना सांगत आहे की तुमच्यावर भाव येऊ नये म्हणून. कारण जे परिश्रमाचं जीवन आहे ते मी करत आहे. कशासाठी बरं, सुवार्तेसाठी. तुम्हाला असे सेवक आढळणं फार क्वचित आहे. मी तुम्हाला म्हणत आहे, तो माझ्या सुवार्तेसाठी जीव देत आहे. पुष्कळदा तुम्ही ऐकता आमचं जीवनच ह्याच्यावर आहे. आणि खूप जास्त इमोशनली आपण त्याला बाउंड होतो, बांधले जातो. नो डाऊट त्याच्यावर आहे. मंडळीला देण्याचं शिक्षण मिळायला पाहिजे. पण मंडळीला केवळ द्यावं 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 हा फोर्स करणं चुकीचं आहे. कारण मंडळीची जी गरज आहे ती आत्मिक आणि आध्यात्मिक वाढी संदर्भात आहे. आणि त्यासाठी मी बांधील आहे. अबाउट द फायनान्शियल पार्ट पॉल म्हणत आहे की मी त्यासाठी कष्ट करत आहे कारण त्याचा बोजा तुमच्यावर नको. म्हणून म्हणते मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत आहे की तुम्ही अजून कमकुवत आहात, तुमच्यावर बोजा नको. फार गरजेचं आहे. आणि प्रभुदेवा कशा रीतीनं मग एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला
तुमची गरज भागवतो, कशा रीतीने उभं करतो तुम्हाला, ते पाहणं आवश्यक आहे. मी हे ज्यावेळेस तुम्हाला सांगत आहे त्यावेळेस पॉल ही जी गोष्ट करत आहे की आमचे श्रम, आमचे कष्ट याची तुम्हाला आठवण आहे, तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हास देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. कंटिन्युएशन मध्ये आम्ही हे करत आहोत आणि याची जाणीव तुम्हाला आहे. मंडळी, हे फार आवश्यक आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना की जेव्हा आपलं चर्च चालू झालं, आपलं हे चर्च ज्यावेळेस चालू झालं, आपण छेडानगर पासून सुरू केलं आणि आपण स्टेप बाय स्टेप बदलत होतो. मी तुम्हाला सांगितलं की मी आजही तुमच्याकडून कधी फायनान्शियल गोष्ट मागितली नाहीये, नेव्हर एव्हर. कारण तुम्ही कमकुवत आहात अजून, पण बाळकाचा पगार तुम्ही द्यावा, ओझ नाही. मग मी काय करू शकतो? मग मी असाइनमेंट्स घेतो बाहेरच्या, कशा ऍडजस्ट करून मी असाइनमेंट्स घेईन, कशा त्या ठिकाणी जाईन, कसं मी प्रोव्हाइड करेन, म्हणजे सेवा पण होईल, मंडळीवर भार नाही यावा. यू नीड टू हॅव प्लॅन्स. तुम्ही अनेकदा मला बघितलंय की मी जात आहे, रात्री मध्यरात्री येत आहे किंवा पहाटे येत आहे, लगेच मी चर्चला येत आहे. वाय आय एम डुईंग दिस? मी हे का करत आहे? कारण तुमच्यावर भार नको. तुमच्यावर, हा, ही तुमची जबाबदारी आहे का? ॲब्सोल्युटली आहे. समजा आपल्याकडे कोण पाळक येतात, त्यांचं फायनान्शियल पार्ट उचलण्याची जबाबदारी आपली आहे, आपण ती करायला पाहिजे. पण इन द सेम टाइम मंडळीवर अजून आर्थिक भार द्यावा का, हा विचार करणं गरजेचं आहे. मंडळीनं द्यावं का? ॲब्सोल्युटली द्यावं. पण एक सेवकाचं काम आहे की त्यांना पाहावं की ही पेलवण्यास सक्षम आहे का उगाच तिची पिळवणूक करावी. व्हेरी इम्पॉर्टंट. मग कोणता भार मी घेऊ शकतो? माय ट्रॅव्हलिंग, माझा रश, येणं जाणं, धावपळ करणं, जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत मंडळीवर तेवढा भार येईल. आणि हे आवश्यक आहे. अन्य गोष्टींमध्ये यू हॅव सीन मेनी टाइम्स. कारण हे कार्य आहे, कारण हे काम आहे जे सोपवलेलं आहे. आणि ह्याच्याविषयी काही कंप्लेंट्स आहेत का? डू यू सी पॉल इज कंप्लेनिंग हिअर? काय सांगू, रात्रंदिवस करत आहे, खूप त्रास होतोय मला. नाही, ह्याच्यामध्ये आनंद, कारण हे सुवार्थीचं काम आहे. करण्यामागचा दृष्टिकोनच तो आहे. करण्यामागचा दृष्टिकोनच तो आहे. आणि म्हणून तुम्ही पाहताय की आमचे पास्टर ना या चर्चला जातात, लगेच सॅटर्डेला रात्री येतात, कधी तिकडे जातात. आमचे पास्टर नुसते फिरत असतात. का फिरत असतात? कशाबद्दल फिरत असतात? व्हॉट इज द नीड? फार आवश्यक आहे. कारण संत पॉल जी शिकवण देत आहे त्या शिकवणीकडे ज्यावेळेस आपण पाहतो ते सुवार्ते संदर्भात आहे. आणि म्हणून म्हणतो की फक्त उपदेश करणारा मी नाहीये, तर स्वतःच्या गरजांसाठी पण काम करणार आहे. पण स्वतःच्या गरजांसाठी काम करत असताना कोणत्या प्रकारचं मी काम करत आहे, माझा करण्यामागचा उद्देश काय आहे, पॉल क्लिअर आउट करत आहे. ते एक उदाहरण मी तुम्हाला देतो जे पॉल या ठिकाणी करत आहे. बघा, तो असं म्हणतो, बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हाला करून देतो. तुम्हातील कोणाचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हाला देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या आम्ही पवित्रतेने, धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्षी आहात. देव ही आहे. तुम्हाला ठाऊक आहे की जसा बाप आपल्या मुलास तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकास बोध करीतो. आता मला तुम्ही सांगा की जे आई वडील असतात, ओके, जे मुलाबाळांसाठी कष्ट करतात, जे मुलाबाळांसाठी एकदम म्हणजे जीवाचं रान करतात, ते येऊन म्हणतात का हिशोब दे सगळा, मला सगळा हिशोब दे, रात्र दिवस कष्ट केले देऊन टाक, हा समजत नाही का तुला? नाही, ते नेव्हर डू दॅट. ते कधीच नाही करत. का आपल्या मुलींसमोर आपण गेलो, बघ तुझ्या आयुष्यात आता एवढा एवढा खर्च झालेला आहे, मिळून एवढा एवढा होतो, दे बरं मला. ते नेव्हर डू दॅट. कधी नाही करत. आजवीची मजा येते कधी कधी. प्रीताना त्याला अशी करत असते, आतापर्यंत तुझा जो हिशोब आहे तो एवढा एवढा झालेला आहे. आणि त्याला कधी कधी खरं वाटतं, आतापर्यंतचा माझा हिशोब जो आहे तो करोड्स मध्ये गेलेला आहे, तर मग मी रिटर्न कसा करायचा आहे. मग तर एक काम करतो मी, नंतर मोठा झाल्यावर रिटर्न करायला पडतो तुला. आणि ती लिटरली त्याला सांगतो, हे बघ ह्याचा हा खर्च, तो खूप सिरियस होत असतो, ह्याचा खर्च हा, ह्याचा खर्च हा, आणि तो काउंट करतो, अच्छा तेवढा आहे का, तेवढा आहे का. असं कधी होत आहे का की वी गो अँड वी आज एवढे लो, तुला माहिती आहे का मला झोप खूप कमी मिळाली, आणि झोप खूप कमी मिळाल्याचा हा खर्च आहे बरं का.
तुझ्यासाठी मी रात्रभर जागले, एवढं एवढं आहे बघायचं. हा व्यवहारिक आहे का ही गोष्ट? नाही व्यवहारिक. इट्स टोटली आउट ऑफ लव व्हॉट पॉल इज डुइंग, अँड आउट ऑफ लव टुवर्ड्स चर्च, नाही टुवर्ड्स गॉड, ज्यानं त्याला ही जबाबदारी दिलेली आहे. ज्याने त्याला जबाबदारी देऊन सांगितलेलं, अरे मी थकलेलो आहे बरं का आज, ह्याचा खर्च एवढा होतो, मी दमलेलो आहे आज, तरीही मी तुझ्यासाठी रात्रभर जागले. किंवा आपल्यामध्ये नर्सबाई आहेत, तर नर्सबाई ऑफिसमधून आपल्या येतात आणि मुलांना म्हणतात, अय तू आजारी पडलास, नॉट गुड ॲट ऑल, नाईट करून आले मी, ह्याचा खर्च एवढा आहे बरं का. आता नाही, नोबडी डज दॅट. किती होईल त्याचा खर्च, किती काउंटिंग होईल याचं, आई वडील हिशोब नाही लावत. इन अ सेम वे पॉल आठवण करून देते, कारण प्रीती असल्यामुळं, मंडळीवर प्रेम असल्यामुळं आज ही सेवा होते. आणि म्हणून म्हणतो रात्रंदिवस आम्ही कष्ट केलेलं आहे सुवार्तेसाठी तुमच्यामध्ये, आणि तुम्ही ते पाहिलेलं आहे, आणि तुम्ही ते पाहिलेलं आहे. विश्वासू सेवकाचं जे जीवन असतं ते तशाच प्रकारे असतं, कारण त्याला विश्वासूपणे त्यासाठी पाचारण केलंय. त्याला मंडळीचा जीव घेण्यासाठी बसवलेलं नाहीये, किंवा हिशोब देण्यासाठी बसवलेलं नाहीये की घे हिशोब यांच्याकडून, कर ह्यांची काय काय बघ तू. टोटल डेडिकेशन हवंय यासाठी, टोटल डेडिकेशन. नाहीतर आलं आणि मुख खोललं तर इट गोज ऑलवेज टू फायनान्स. मी तुम्हाला एक माझ्या सांगितलेले आठवतं ना, एक पालक होते आणि मी त्यांच्यासाठी बसायचो इनिशियल डेजला, आणि मग मीटिंगमध्ये असलो कधी तर त्यांच्या एकत्र होतो आम्ही. आणि मग समजा आता विषय निघाला की आता महिन्याची मीटिंग असते, एकत्र बसलो आणि विषय निघायचा की आता पगार होणार आहे वगैरे. मग आपण त्यांना प्रश्न कुठलाही विचारला त्यांना, अहो बाळासाहेब तुमच्याकडे पेन खूप छान आहे, असं पेन खूप, हा काय पेन आहे बाळासाहेब, 4 रुपयाचा तर पेन आहे, पेन असावा एक 75 आणि 100 रुपयाचा त्यावेळेस सांगायचं. मग तो पैशाकडे गेला. आपण म्हटलं बाळासाहेब बाकी कसं चालेल, काय नाही हो परवडत नाही आजकाल. अगेन फायनान्स. बाळासाहेब मग कसं जाता येतं सेवेला, तुम्ही कसं चालाय सेवा, नाही हो धक्के बुके खायला लागतात, एखादी बाईक असती ना छान तर चांगलं झालं असतं. अगेन इट गोज ओव्हर देअर. म्हणजे काहीही असेल तर विषय फिरवून कुठं न्यायचा, बिलकुल फायनान्स. देर आर प्लेंटी ऑफ देम. किंवा उभं राहायचं, तुम्हाला माहित आहे का सेवेसाठी, हो नवीन बाळ आला आपल्याकडे आज, नवीन बाळ आला आज, अच्छा बिचारा आज लेकरू फर्स्ट टाइम आलं, ओके. तर मग हा कुठलाही विषय असेल तर आज तुम्ही बघा, मेनी अ टाइम चर्चमधून मेसेज ज्यावेळेस देण्यात येतो त्यावेळेस देण्यात येत असताना प्रभूसाठी एवढं द्या. सी प्रभू आहे, पण प्रभूसाठी एवढं देतो, प्रभू मी आहे. वारंवार प्रभूसाठी द्या, प्रभूसाठी द्या, आणि इकडं हात असतो. स्वतःला, स्वतःचा पुरवठा कसा करता येईल, स्वतःला कसं देता येईल, हा एकमेव प्रयत्न आहे. तिकडच लक्ष आहे, तिकडच फोकस आहे. आणि वी नीड टू, आपल्याला खूप काळजीपूर्वक या गोष्टींकडे पाहणं, या गोष्टींसंदर्भात विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती फार कठीण होत जाईल. असे सेवक मिळणं फार कठीण झालेलं आहे, जे केवळ मुख खोलल्यावर पैशांसंदर्भात बोलत आहेत. प्रियांनो, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सुवार्ता कार्यामध्ये उदाहरण देतो, कोणी 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. तो एकावर प्रीती करेल, एखादा द्वेष करेल. आणि तुम्हाला माहित आहे, तो लगेच नेक्स्ट सेंटेन्स बोलतो, कोणी हे देव आणि पैसा. हो, डिड यू गेट इट नाउ? देव आणि पैसा. तू देव आणि सैतान नाही बोलत, तू देव आणि पैसा बोलतो. हाऊ टेरिबल इज दिस धन, पैसा. किती जागृत राहायला पाहिजे. आणि म्हणून पॉल वारंवार त्याच्या सेवेमध्ये पैशाविषयी खूप बोलतो. ह्याच्यापासून लांब, ह्याच्यापासून लांब, ह्याच्यापासून लांब. आणि इथं पण म्हणतो, मी काम करतोय बरं का, आय एम क्लिअर इन दिस. फार आवश्यक आहे, कारण जो प्रीती करतो, जो विश्वासू सेवक असतो, तो या ध्यानापासून दूर असतो. इन्स्टेड तो म्हणतो, मी कष्ट करत आहे, तुमच्यावर भार येऊ नये असं मी वागत आहे, तुमच्यावर भार येऊ नये असं मला वागणं आवश्यक आहे. आज
मी तुम्हाला एनकरेज करेन की चेक असाइड, तुमच्या आजूबाजूला तुम्ही काय करा, मस्त जाऊन चेक करा आणि पहा, धन, पैसा, मालमत्ता ह्याच्या आजूबाजूला हात ठेवणारे खूप जण तुम्हाला आढळतील. विश्वासूपणे सेवा करणारे फार कमी आहेत, फार कमी आहेत. त्यानं त्याची काळजी आपण फार घेणं गरजेचं आहे की असे जे सेवक आहेत त्या सेवकांसंदर्भात विचार करणं गरजेचं आहे की कोण विश्वासूपणे पवित्रतेने जीवन जगत आहेत. कारण 10वं वचन किती क्लिअरली पॉल सांगत आहे बघा. तो असं म्हणतो, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, व्हेरी इम्पॉर्टंट, तो मध्ये विश्वास जे ठेवणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये पवित्रतेने वागत आहे. सेकंड थिंग तो असं म्हणतो, एवढंच नाही तर आम्ही धार्मिकतेने आणि निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्षी आहात आणि देवी आहे. म्हणजे देवापाला पण मध्ये आणतो. विश्वासू सेवकांचं जीवन, पारखणारं जीवन हे असायला पाहिजे मंडळीमध्ये, त्यांनी ते बघायला पाहिजे. हो, आर पास्टर इज फेथफुल इन फायनान्स. फेथफुल इन फायनान्स, पैशामध्ये आहे बरं का विश्वास. काय माहित आहे की नाही, काय माहित काय करत आहे. आय हॅव क्वेश्चन्स मार्क. एवढा पैसा येतो, जातो कुठं कोणास ठाऊक. क्वेश्चन मार्क आहे तर प्रॉब्लेम आहे. कधीही बघितलं तर अपुरच त्यांचा पाळक साहेब. खूप कठीण आहे विश्वासूपणे जीवन जगणारे लोक, जीवन जगणारे पाळक आपल्याला भेटणं. आणि पॉल स्वतःची टेस्टमनी त्या ठिकाणी ठेवत. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, पॉल रिपोर्टिंग नाही करत आहे मंडळीला, रिपोर्ट देत नाहीये मी इथे गेलो, मी असायचं बाबा. पॉल इज कीपिंग हिज लाईफ, मंडळीसमोर स्वतःचं जीवन ठेवत आहे. आणि तो आई आणि वडिलांचं उदाहरण देत आहे, बापाचं उदाहरण देत आहे. मी एक बाप म्हणून तुमच्यासमोर कसा वागलेलो आहे, पवित्रतेनं, धार्मिकतेनं आणि निर्दोषतेनं. मी असा आहे का मुलांना तुम्ही सांगा, अशा प्रकारचं वक्तव्य त्याचं आहे की तुम्ही बोला, तुम्ही पाहिलेलं आहे माझं जीवन, मी कुठं कमी आहे. पॉल स्वतःचं जीवन समोर ठेवत. मी मागच्या वेळेस पण हा संदेश देताना सांगितलं की एव्हरी टाइम थेसलिकाच्या लोकांसंदर्भात पॉल ज्यावेळेस लिहितो तेव्हा माझं जीवन ॲज अ पास्टर मला पारखायला प्रभूचं वचन सांगते. क्लेपा, तू बघ स्वतःचं जीवन की तू असाच आहेस का, स्वतःला पारख, तू याच्यामध्ये बसतोस का, अजून तुला सुधारण्याची गरज आहे का. आणि हे माझं काम आहे, मला पारखणं, मला पाहणं. कारण हे जीवन जे आहे हे सदैव सदैव देवासंगती कनेक्ट आहे. म्हणजे पवित्रता हे नाव कुणाबरोबर कनेक्ट आहे बरं, पवित्रता देवाबरोबर. हे पवित्रता हे नाव देवाचं आहे, पवित्र पवित्र पवित्र. तर हे डायरेक्टली देवाबरोबर कनेक्ट होतं. आणि पॉल म्हणते की आम्ही पवित्रतेने राहिलो, पापापासून वेगळं असणारं जीवन. पवित्र म्हणजे वेगळा केलेला, पापापासून वेगळा केलेला. आम्ही तसं जीवन तुमच्या समोर जगलेलो आहे का. लगेच मला पुन्हा विचार करायला लावते, पण तू असं जीवन जगत आहे का, पापापासून दूर वेगळा केलेला असं आहे का. हो, तू देवासाठी राखून ठेवलेला आहेस का. मला पुन्हा चेक करण्यासाठी ते मदत करत आहे. कारण सेवकाचं जीवन अशाच प्रकारे मंडळीसाठी असावं अशी अपेक्षा आहे प्रभूची. पौलाचं जीवन थेसलिकाच्या लोकांसाठी असंच होतं. त्यानं आज तुटवडा आहे, तुटवडा आहे अशा सेवकांचा जे पवित्रतेनं जीवन जगत आहेत, जे निर्दोषपणानं जीवन जगत आहेत, जे धार्मिकतेनं जीवन जगत आहेत, जे देवासाठी वेगळे केलेले आहे. तुटवडा आहे असा. तुम्हाला अनेक जण दिसतील पण तुम्हाला दिसणार नाही की नीतिमत्वानं कोण वागत आहे, धार्मिकतेनं कोण वागत आहे. नाही, नीतिमत्वतेनं वागणं म्हणजे मनुष्याबरोबर प्रामाणिक असणं, मंडळी बरोबर प्रामाणिक. व्हेरी फ्यू विल फाइंड. मंडळी बरोबर प्रामाणिक. मला अजून माहित आहे की असे सेवक असतात की घराघरांमध्ये युद्ध लावतात. सिस्टर तुम्ही खूप धार्मिक आहे, तुमचा नवरा तसा नाही आहे. मग सिस्टर ऑलरेडी कमकुवत आहे, तिला सहचारणी बनवलेलं आहे, ती हेल्पर आहे, ती ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, ती स्वतःला एकदम अशी ग्रेट समजते. आणि मग नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तिचा एकदम कमकुवत होऊन जातो. हे माझा नवरा बावळट आहे. पाळक साहेबांनी सिग्नेचर केली आहे ना की मी धार्मिक आहे म्हणून. मग ती ऑलरेडी खाली आहे, ती झाडावरच चढून बसली सिस्टर. मग सिस्टर झाडावर आणि मग ह्या नवऱ्याला ती बघते, हे काय बावळट आहे, ह्याला काय समजतं. आणि त्याकडे कारण का, सिग्नेचर त्या
माणसानं केलेलं. मग घराघरांमध्ये भांडणं, मग शोधायचं असतं. मग मुलगा आहे त्याला काहीतरी बोलायचं, मुलगी आहे तिला काहीतरी बोलायचं, नवऱ्याला एकदा वेगळ्या साईडला घेऊन जायचं. आणि देन क्लॅशेस आहेत कुटुंबामध्ये. कोण केलेलं आहे ते? हा असा जो व्यक्ती आहे तो जसं त्याला देवाचा सेवक म्हणत आहे. म्हणून प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आढळतो का नाही? किंवा घरामध्ये यायचं, तुमच्यासाठी प्रार्थना करायची वगैरे बोलायचं, आणि त्यांच्याकडून काढून घ्यायचं, अँड देन ही गोज टू नेक्स्ट होम. आणि मग इथून जे घेतलेलं आहे ते सगळं दुसऱ्या घरात जाऊन सांगायचं. म्हणजे डिवाइड करायचं प्रत्येकाला, आणि मग सगळ्यांनी माझ्याकडे या हेच बोलायचं. हाऊ बॅड इट इज. हे किती वाईट आहे. तुम्ही पवित्रतेचं जीवन नाही जगत, तुम्ही निर्दोषतेचं जीवन नाही जगत, तुम्ही प्रामाणिकपणे जगायला पाहिजे ते तुम्ही जगत नाही. अहो, हे जगाचं शिक्षण आहे. पण जेव्हा आपण पवित्र शास्त्रानुसार म्हणतो, तो धर्मी असतो, जो नीतिमान असतो, त्या नीतिमानामध्ये जी नीतिसूत्रेमध्ये सांगितले, नीतिमानाच्या कर्तव्यांमध्ये फर्स्ट थिंग जो नीतिमान असतो तो प्रामाणिक असतो. कुणाबरोबर? लोकांबरोबर. कोण लोक तुम्हाला दिले ऍटलीस्ट त्यांच्याबरोबर तरी प्रामाणिक राहा. Whenever you speak to them, त्यांच्याशी बोलाल तेव्हा त्यांच्या आत्मिक जीवनासंदर्भात तुम्ही कन्सर्न असा, त्यांच्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात कन्सर्न असा. त्यांना तशा प्रकारचं शिक्षण द्या. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की आपल्या चर्चमध्ये जर इथं बसलेले सुवर्णाताई आहेत आणि मागं बसलेले राहुल आहे, they should know each other. त्यांच्या राहुल माझ्या बहिणीला काय गरज आहे, तिची काय अडचण आहे, तिची कमतरता कुठे आहे, त्याला माहीत असायला पाहिजे. इन अ सेम वे ती त्यांना माहीत असायला पाहिजे. कारण तुम्ही एका कुटुंबाचे आहेत. ख्रिस्तामध्ये तुम्ही एक आहात. तुम्ही दूर बसता याचा अर्थ हा नाही की नाही मला काय माहित नाही सिस्टरांचं कसं चाललंय, काय चाललंय, जाऊ दे. नाही, यू शुड प्रे फॉर इच अदर. तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही एकमेकांबरोबर संगती असायला पाहिजे. सी, आय एम ऑलवेज बीन देअर. पण इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही काय एकमेकाबरोबर कनेक्टेड आहात, तुम्ही काय एकमेकाबरोबर प्रार्थना करता, तुम्ही पाहता की गरज काय आपल्या भावाची, आपल्या बहिणीची. दॅट्स इम्पॉर्टंट. हे गरजेचं आहे. आणि मग मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी प्रामाणिक म्हणून तुमच्याकडे असं पाहत आहे का? तो माझा कॉल आहे, माझं पाचारण आहे ते, की माझ्यामध्ये तो प्रामाणिकपणा आहे, माझ्यामध्ये ती सत्यता आहे. मी कसा तुमच्यामध्ये येतोय? एक वडील जो असतो, एक बाप जो असतो, तो तशा प्रकारे जीवन जगतो. तो मुलांमध्ये ना असं दुतोंडीपणा करत नाही. हा माझा फेवरेट, हा नाही, हा वेगळा, अमुक तमुक करत नाही. तो पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे ती भागवण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर अशा प्रकारचा सेवक ज्याच्यामध्ये पवित्रता नाही, तो देवाशी संबंधित नाही, पापापासून वेगळा केलेला नाही, देवासाठी राखून ठेवलेला नाही, ज्याच्यामध्ये नीतीची कृत्य दिसत नाहीयेत, तो प्रामाणिक नाहीये, त्याच्यामध्ये सत्यता नाहीये, याचा परिणाम हा होईल की ज्या वेळेस तो सुवार्ता सांगायला उभा राहील किंवा संदेश सांगायला उभा राहील त्यावेळेस त्या सुवार्तेची बदनामी होईल. तो जे सांगत आहे ना त्याची बदनामी होईल. कारण ही गोष्ट समजून घ्या, तुम्ही आरशासमोर उभं राहता आणि आरसा जर घाण आहे तर अस्पष्ट दिसणार आहे, अस्पष्ट दिसणार आहे. ज्या व्यक्तीकडून ती सुवार्ता आली पाहिजे तीच जर गढूळ झालेली आहे तर बदनामी आहे सुवार्तेची. तुम्ही पाहता की आज अनेक लोक या सुवार्तेला ऐकून पण घेत नाहीत. आता मी पुण्यामध्ये होतो आणि मला अनेक तरुण जे आहेत ते भेटत होते आणि खंत सांगत होते की पुण्यामध्ये काही पाळक वर्ग आहेत, त्यांच्या 2-2 बायका आहेत. आणि मला ते खंत सांगत होते की किती भयंकर हे चालू आहे पाळक. आणि वाईट वाटत होतं ऐकून. आणि ते म्हणत होते की मोठ्या मोठे लोक, मोठ्या मोठ्या मंडळ्या त्यांच्या, आणि दे प्रमोट दॅट, ते प्रमोट करत आहेत.
काही लोक आहेत जे लठ्ठ झालेत खाऊन खाऊन, खाऊन इन द सेन्स फक्त जेवण नाही, पैसा खाऊन लठ्ठ झालेत, पण ते अजूनही तृप्त नाहीयेत. परिस्थिती फार बिकट होत चालली आहे. सुवार्तेला डागाळवण्यात येतंय, ख्रिस्ताची एवढी महान सुवार्ता, पण अशी संत पौलासारखे लोक आपल्याला भेटत नाहीयेत, जी डेडिकेटेडली प्रभूची सुवार्ता सांगत आहेत, सुवार्तेची बदनामी करत आहेत. तुमचं प्रतिबिंब, ख्रिस्ताचं जे प्रतिबिंब आहे, जे स्पष्ट दिसायला पाहिजे, त्याच्या जीवनातून ते दिसत नाहीये. खूप वाईट आहे. आणि म्हणून पॉल जो आहे तो खऱ्या सेवकाची तुलना लगेच पुढच्या वचनामध्ये बापाबरोबर करतो. पहिला त्यानं आई बरोबर केली, आता तो बापाबरोबर करतो. जो बाप असतो, जे या ठिकाणी आपण लगेच नेक्स्ट संडेला आता फादर्स डे सेलिब्रेट करणार आहे ना, आईची गुणवैशिष्ट्य आणि बापाची गुणवैशिष्ट्य ह्याच्यामध्ये फरक असतो. बापाच्या गुणवैशिष्ट्यामध्ये बाप जो असतो तो केवळ मार्गदर्शन करणारा खूप सुंदर असतो, म्हणजे योग्य मार्ग दाखवतो. शिकवायला फार छान असतो, की त्याला जर सत्य माहित आहे तर तो पूर्णपणे सत्य शिकवतो, अर्धवट नाही शिकवत, अर्धवट तो राहत नाही. आणि जर तो धार्मिक बाप आहे तर तो वारंवार त्यांना देवाचं जे वचन आहे त्या देवाच्या वचनाकडे घेऊन जातो. काल मी जस्ट येत होतो ट्रॅव्हल करून, 10 तासाचं ट्रॅव्हल होतं, आणि मग मी गाडी चालवत होतो. मला अनेकदा प्रीता म्हटलं, हा पण मला म्हणाला की पप्पाला ना मला गाडी द्यायला सांग ना चालवायला. तो सारखा म्हणायचा मला गाडी चालवायची, गाडी शिकलोय मी वगैरे. पण फादर हॅज मेनी थिंग इन हिज माइंड, की मला ह्याला कधी द्यायचे, कधी काढायचे, कधी ह्याला त्याचे विचार वेगळे असतात. बाप एक वेगळा विचार करत असतो. वेळेला एकदम अचानक आश्चर्य वाटलं, मी त्याला म्हटलं ये गाडी चालव. त्याला एकदम आश्चर्य वाटलं, म्हटलं की आता कसं काय मला तुम्ही गाडी चालवली नाही. म्हटलं बस. मग त्यानं गाडी चालवली, मग त्यानं 1 hour गाडी चालवली. पुन्हा उठलो, पुन्हा मी त्याला म्हटलं आज मी चालवतो, पुन्हा दिली, पुन्हा चालवली. त्याचा कॉन्फिडन्स वाढत आहे. आणि बसल्यानंतर इफ यू सी मी त्याला सांगत आहे की इकडे घे, अशी घे, इथं चालव, इथं थांब. अशा माझी इच्छा अशी नाही आहे बरं का, हो तू ना जरा माझ्यापेक्षा अशी कमी गाडी शिक, आय शुड बी ऑलवेज बीन ग्रेट गाडी चालवणं नाही. मी जे चालवत आहे ना माझ्यापेक्षा तू अधिक चांगली चालव, माझ्यापेक्षा तू अधिक एकदम सॉलिड ड्रायव्हर हो, अधिक सुंदर तू चालव. जे मी करत आहे माझ्यापेक्षा तू अजून एक्सलन्स कडे जा. दॅट इज द हार्ट ऑफ फादर. हे वडिलाचं हृदय आहे की प्रशिक्षण मी देत आहे, पण त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला माहित आहे मागच्या वेळेस शिकवलं तुम्हाला प्रशिक्षक काय असतो, हा शब्द कुठे वापरतात तुम्ही सांगा बरं. प्रशिक्षक शब्द कधी वापरतात, आता विसरायचं नाही. तुम्ही सांगा प्रशिक्षक आणि शिक्षक याच्यामध्ये फरक काय? आठवा. हा, ट्रेनर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रेनर अँड टीचर? ट्रेनर म्हणजे तो फिट असतो एकदम, म्हणजे त्याला बघून म्हणजे तो आपला आयडल असू शकतो की मला त्याच्यासारखं बनायचं आहे. ऍब्सोल्युटली. व्हाय? कारण तो एकदम फिट असतो, त्या जॉब करतो तो एकदम चांगला, एकदम परफेक्ट करत येतो. आणि तो दुसरा जो असतो आणि टीचर जो आहे तो इन्स्ट्रक्टर. नुसतं इन्स्ट्रक्टर, ही जस्ट इन्स्ट्रक्टर, तो इन्स्ट्रक्ट करत आहे. आणि जो प्रशिक्षक आहे तो काय करतो, ही इज वेल ट्रेन्ड. तुम्ही पहा, तर मी मागच्या रचनाचं उदाहरण दिलेलं, तिला म्हटलं की तुझ्या प्रशिक्षण ट्रेनिंगमध्ये असं कोण होतं का पेटलं एखादा जमत तुला इन्स्पेक्टर बनायचं आहे, हां माझ्यासारखं बन, ह्या पेटलंय तिथं शिकवा लागलाय. नाही, ही इज देअर. तो चढून दाखवतोय. बरोबर, तुझ्या ट्रेनिंगमध्ये असं रनिंग करून दाखवतोय. तुला काय करतो, तो रनिंग करून दाखवतो, तो चढून दाखवतो, तो सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून तुम्हाला असं करायचं आहे, बिकॉज इज ट्रेन्ड. आणि तो ट्रेनर आहे. प्रशिक्षक काय असतो, तो फक्त सांगत नाही, ही इज ट्रेन इन दॅट. तो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये. आणि मग तो काय करतो, तो म्हणतो की योग्य मार्ग मी. म्हणून बापाचं ज्यावेळेस उदाहरण येतं त्यावेळेस तो म्हणतो, बाप काय करतो, बाप त्याच्यामधून चाललेला आहे. ए तू असं बरं, हा थकलो मी. तो करून दाखवत आहे त्याला ती गोष्ट, की तू असं करू शकतोस, तू असं चालवू शकतोस. तू त्याला तशा प्रकारे ट्रेन करत आहे.
म्हणून तो आई संगती तुलना करतो, आता बापा संगती करतो, आणि बापा संगती तुलना केल्यावर तो पॉल असं म्हणतो योग्य मार्ग दाखवतोय. मी ऍज अ पास्टर जर मंडळीला योग्य मार्ग दाखवतोय आणि मी जर त्याच्यात नाहीये, तर मी योग्य पाळक म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. जर मी तुम्हाला म्हणतो खोटं बोलू नका, आणि मी खाली उतरलो की नुसतं खोटंच चालू आहे माझं, हाऊ बॅड आय एम. रिसंटची गोष्ट आहे, आपण एका ठिकाणी सगळेच गेलेलो होतो, तुम्ही त्या ठिकाणी होता, आणि पाळक होते. ते पाळक बोलू लागले ना, त्यांच्या चर्चचे लोक म्हणायचे की हे त्यांचं काय ऐकतं, चर्च पीपल असे त्याचं काय ऐकता, त्यांचं ऐकू नका. म्हणजे ते फेकताय हो, टॉकिंग अबाउट पास्टर, अँड दॅट्स द टेस्टिमनी ऑफ अ पास्टर. त्यांचं काय ऐकू नका, नॉट ॲट ऑल गुड टेस्टिमनी. अजिबात नाहीये तसं. खूप गंभीर बाब आहे की जर मी योग्य मार्ग दाखवणार आहे, जर मी योग्य प्रशिक्षक आहे, तर मी सत्य शिकवणार आहे, सत्य जगणार आहे. नाहीतर मी फक्त आवाहनात आणि मुखवटा घालत आहे. किती पवित्र आणि किती नीतिमान आहे मी, नुसता मुखवटा धारण केला, मुखवटा काढला तर आतमध्ये घाण आणि घाणेरडा लपलेला असा लबाड माणूस मी. I shouldn't be that. मी तुम्हाला म्हणत आहे हो, प्रत्येक वेळेस देवाचं वचन बघा, वचन बघा, आणि वचनापासून लांब आहे, मला काही घेणं देणं नाही. प्रॉब्लेम आहे, खूप प्रॉब्लेम आहे. आध्यात्मिक जीवनात प्रशिक्षण देणारा असणं आवश्यक आहे, प्रशिक्षक असणारा आवश्यक आहे. मी हे उदाहरण यासाठी देत आहे की ज्यावेळेस हा संदेश मी तयार करत आहे, मी अनेक प्रश्न स्वतःला विचारले की मी असा आहे का याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये मला अजिबात अशी काही प्रौढी मिळवायची नाही, हो आमचा पालक असा आहे बरं का, नाही, बिलकुल नाही. आय नीड टू चेक माय सेल्फ, मी असं आहे का. कारण जेव्हा तुम्हाला एकत्र घेऊन जायचं आहे, तर एका बापाप्रमाणेच मला पाहणं गरजेचं आहे. जर एखादं मूल पडतं चालताना आणि बाप मागो भरायला, पडलास, वा 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 मज्जा आली मला, हे नेव्हर डज दॅट. तो जाईल, त्याला उचलेल, त्याला म्हणा चल परत चाल, बिकॉज यू हॅव कॉन्फिडन्स. आई म्हणेल बस इथं बाजूला. बाप डिफरंट आहे. बाप काय करतो, बाप थोडासा स्ट्रॉंग आहे, म्हणाल नाही काय हरकत नाही चल, पण तो आतून खुश आहे का, पडला एकदाचा बाबा, नाही. तो पडला, तो म्हणते हा चालेल. सायकल चालवत येऊन पडला, पप्पा मी पडलो, आजपासून सायकल बंद. म्हणा हा सायकल मग फटके देईन, चल परत चालव, पडलास तरी काय होत नाही, चालव. बिकॉज ही एनकरेजेस हिम. बापाचं हृदय वेगळं आहे. आणि पॉल म्हणत आहे की मी तुमच्यासाठी कष्ट केलं, मी तुमच्यासाठी श्रम केलं, कसा मी जीवन जगलो पवित्रतेमध्ये, निर्दोषतेमध्ये, नीतिमत्वामध्ये, हे तुम्ही पाहिले, तुम्ही टेस्टिफाय करता. हे का बरं, तर एका बापासारखा मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी ॲज अ पालक, तुम्ही जर निराश झाले, तुम्ही जर हताश झाले, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पडले, आणि मी ॲज अ पास्टर मागं म्हणत होतो, मला वाटलंच हे पडणार आहे, पडू दे तिकडं, आय एम अ बॅड पास्टर, आय एम अ व्हेरी बॅड पास्टर. जाऊ दे, एकदा पडू दे, पडलाय तर नाही, मी एक चांगला पाळक बिलकुल नाही आहे. तुम्ही पडलात, त्या गोष्टीचं वाईट वाटत आहे. What can I do for them? Should I pray? No. अजून काय करू शकतो मी? ती चिंता आहे का, ती काळजी आहे का आपल्या लेकरांसंदर्भात, फार आवश्यक आहे. काही लोक संघर्ष करत आहेत आपल्या जीवनामध्ये, आणि पालकाला काहीच माहित नाही, कठीण प्रसंगातून जात आहेत. धडपडत आहे का पालक त्यांच्यासाठी? कारण पास्टर्स जॉब इज अ डिफरंट जॉब. लक्षात घ्या, जी इम्प्रुव्हमेंट आहे ती इम्प्रुव्हमेंट फार आवश्यक आहे. कारण पॉल आता एनकरेज करत आहे 12व्या वचनामध्ये. तो असं म्हणतो, 11 वचन, तुम्हास ठाऊकच आहे की जसा बाप आपल्या मुलास, तसे आम्ही तुम्हाला प्रत्येकास बोध करीत, धीर देत, आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो. काय आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो? की आता तो सांगत आहे बघा की तुम्ही कसं जीवन जगा.
हे जीवन आता आमचं पाहिलेलं आहे, हे जीवन जर तुम्ही माझं पाहिलेलं आहे तर तुम्ही कसं जीवन जगा. पॉल असं म्हणत आहे, या संपूर्ण 2 अध्यायाचं ध्येय वाक्य हे आहे, जो देव आपल्या राज्यात गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे. तुम्ही असं वागा की देवाला काय योग्य वाटत आहे. आम्ही असं जीवन तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ध्येय वाक्य हे आहे की संपूर्ण जो परिच्छेद आहे, संपूर्ण हा जो शास्त्र भाग आहे, तो असंच म्हणतो की मंडळी जी आहे त्या मंडळीला मला आपले पावळेला लोकप्रिय करायचं नाहीये बरं का. आपली उन्नती बायबल चर्च लोकप्रिय चर्च आहे, उन्नती बायबल चर्च फार मोठा चर्च आहे. वी आर नॉट देअर. ओके, आपल्याला हे करायचं नाहीये, पण आपल्याला हे करायचं आहे. आपलं ध्येय हे आहे की काय या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती जर लहान आहे, लहानातला लहान, जो आपला सध्या झोपा काढत आहे तिथे बसून, ठीक आहे, ते लहानातला लहान मुलगा आपल्यामध्ये आहे, तो मुलगा ज्यावेळेस इथून बाहेर जाईल, मुलांमध्ये जाईल, तर त्याच्या प्रतिबिंबातून ख्रिस्त दिसावा. आपल्यामध्ये वृद्धातील वृद्ध व्यक्ती बाहेर जावी आणि त्याच्या जीवनातून पण ख्रिस्त दिसावा. लोकप्रिय व्हावं की ख्रिस्ताला साजेसं जीवन जगणारे लोक हवेत, हा डिफरन्स आहे. हे लोकप्रिय होण्यासाठी किंवा मोठं होण्यासाठी there are many tactics, खूप टॅक्टिक्स आहेत. म्हणजे कसल्या घोळ बनवण्याच्या लोकांना, किंवा छूमंतर करण्याच्या टॅक्टिक्स, किंवा काहीतरी जोरात किंचाळण्याच्या टॅक्टिक्स. खूप लोक तसे करतात. खूप लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लोकांना भावनिकतेने अट्रॅक्ट करतात. वी आर नॉट दॅट. आपला उद्देश एकदम क्लिअर आहे की पवित्र शास्त्राचे शिक्षण मंडळीतून द्यावं, प्रत्येकानं ख्रिस्त सदृश्य बनावं, ख्रिस्ताला गौरवी जीवन त्यांनी द्यावं, आणि मग या मंडळीमध्ये, बाहेर समाजामध्ये जिथं कुठं जाल, आपल्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित व्हावा. ती एकमेव ध्येय आपलं आहे. आपलं दैनंदिन जीवन, आपलं वर्तन, निर्णय, या सगळ्यामध्ये ख्रिस्त गौरवित आहे का ते आपण पाहावं. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट म्हणतो, आम्ही हे सगळं जे असं मी आईप्रमाणे जगलो, मी बाबाप्रमाणे तुमच्यामध्ये, ध्येय काय माझं, मी कुठे तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो की तुम्ही देवाला शोभेल असं जगावं. तुम्ही प्रत्येकानं देवाला शोभेल असं पवित्र जीवन जगावं. जेव्हा देवाला शोभेल असं पवित्र जीवन जगता, त्या पवित्र जीवनामध्ये मग आज्ञाधारकपणा असतो आणि ख्रिस्त केंद्रितपणा असतो. एव्हरी टाइम यू विल कम्पेअर की देवाला आवडणार आहे का, ह्याच्यातून ख्रिस्त प्रदर्शित होत आहे का, ह्याच्यातून ख्रिस्त दिसत आहे का. एव्हरी टाइम विल सी दॅट. प्रत्येक वेळेस तुमचं ध्येय असं असतं. कारण आपल्या कृती ज्या आहेत, आम्ही कृतींद्वारे नीतिमत्व मिळवणं आणि कृतींद्वारे अमुक प्राप्त, ह्याच्या पलीकडे आपलं आता ध्येय असं होत आहे की या जीवनाद्वारे ख्रिस्त उंचावला जात आहे, आणि ते एकमेव ध्येय मी घेऊन पुढे जात आहे. प्रियानो, जो देव आपल्याला त्याच्या राज्यात गौरवात पाचारण करत आहे, जे म्हटलेलं आहे की गौरवात आणि पाचारणात तो करत आहे, जो आपल्याला बोलवतो, जो आपल्याला वाचवतो, जो आपल्याला त्याच्या राज्यात आणतो, त्या देवाचं गौरव करण्यासाठी आपण सदैव तयार असलं पाहिजे. आणि म्हणून पॉल एकदम एंडला ती गोष्ट सांगत आहे की तुम्ही त्याच्या गौरवात जो तुम्हाला पाचारण करत आहे त्याला योग्य असं तुम्ही वागा. संपूर्ण 2 अध्यायाचा जो शास्त्र भाग आहे त्याचा एंड हा आहे की आम्ही असं का वागलो, किंवा असे आम्ही का वागत आहोत, की आईसारखं वागलो मी बापासारखं वागलो, की तुमच्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित व्हावं. मी तुम्हाला परत एनकरेज करेन, दिस चर्च इज नॉट फॉर पॉप्युलॅरिटी. ठीक आहे, अजिबात पॉप्युलॅरिटीसाठी नाही, किंवा आपण काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज कराव्या आणि भावनिकतेचा प्रभाव पाडावा आणि असं काहीतरी आपण इथं गोष्टी कराव्या जेणेकरून खूप सारे लोक इथं अट्रॅक्ट होतील. बिलकुल नाही. आपण प्युअरली आपली इच्छा आहे की ज्याला देवानं पाचारण केलेलं आहे, ज्या व्यक्तीला पाचारण केलेलं आहे, ज्याला वचनासाठी पाचारण केलेलं आहे, ज्याला प्रभूच्या वचनाप्रमाणे राहायचं आणि ख्रिस्त सदृश्य जीवन जगायचं, तोच व्यक्ती इथं येईल, इथं वाढेल आणि इथून पुढे जाईल. आपण पाहिलेलं आहे की देर आर प्लेंटी ऑफ पीपल हू कम्स हू स्टेज, पण ते इथंच थांबलेले आहेत, ते पुन्हा निघून गेले, कारण त्यांच्या येण्याचा उद्देश वेगळा होता. आपण पाहते ख्रिस्ताच्या वचनामध्ये की ख्रिस्त सदृश्य जगणारे जे लोक आहेत त्यांची गरज आहे प्रभूमध्ये. लोभ, अभिलाषा, कपट हे घेऊन ख्रिस्ताकडे येणाऱ्यांची गरज नाही आहे. अशामुळं
ख्रिस्ताची सुवार्ता डागाळते. आणि ख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळेस डागाळते त्यावेळेस ती अस्पष्ट दिसू लागते. त्यांना सत्यच ठाऊक नाही. तर तसं कधीही नसावं. तर त्यामुळे आपण फार फोकस्ड राहूया की जी सेवा आपल्यामध्ये होत आहे, जे कष्ट कदाचित प्रभूनं मला नेमलेलं आहे, मी या ठिकाणी करत आहे, याचा जर आउटकम काही यावा तर हेच यावं की तुम्ही ज्यावेळेस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, समजा इथं बसले तुम्ही कामावर जाल, आपल्या घरामध्ये जाल, आपल्या गावी जाल, तुमच्या जीवनातून फक्त आणि केवळ ख्रिस्त आणि त्याचं गौरव दिसावं. त्यातून तुमच्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित व्हावं. देवाला जे योग्य आहे असं तुम्ही जीवन जगावं. एव्हरी टाइम तुम्ही रिझनिंग करावं, ह्यातून ख्रिस्त गौरविला जातो का, ह्याच्यातून ख्रिस्त दिसत आहे का. तुम्हाला माहिती आहे आपण जिंकलोत, पण जर तुम्ही भावनिकतेच्या प्रवाहामध्ये जात आहात आणि भावनिकतेच्या प्रवाहामध्ये जाऊन सत्यापासून दूर आहात तर ख्रिस्ताचं कार्य तुमच्यामध्ये होत नाहीये. तुम्ही काहीतरी विचित्र गोष्टींच्या मागे लागलेला आहात आणि तुम्ही म्हणत आहात की तुम्ही ख्रिस्ती आहात, पण काही ख्रिस्त काही दिसत नाही, तर मात्र अडचण आहे. निघत असताना स्वतःला 3 प्रश्न विचारणं आवश्यक आहे. हे प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे आजच्या संदेशाच्या द्वारे, काय माझं जीवन देवाला शोभेल असे मी जीवन जगत आहे का. दुसरा प्रश्न, काय माझ्या जीवनामध्ये देवाला जशी हवी आहे तशी पवित्रता दिसत आहे. आणि तिसरा प्रश्न, मी फक्त सुवार्ता ऐकत आहे की त्याप्रमाणे जीवन जगत आहे. तर हे 3 प्रश्न आपण वारंवार स्वतःला विचारले पाहिजे जेव्हा आपण ख्रिस्ती जीवन जगत आहे. पॉल म्हणत आहे, मी तुमच्याकडे कसं आलो थेसलिकराच्या लोकांनो, मी माझं जीवन कसं जगलं, मी माझं कष्ट कसं जगलं हे तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्यापासून हे काही लपलं नाहीये. माझ्यामध्ये पवित्रता होती, माझ्यामध्ये निर्दोषपणा होता, माझ्यामध्ये धार्मिकता होती, ही तुम्ही पाहिलेली आहे. आता इच्छा अशी आहे की हे सगळं पाहून तुम्ही तुमचं जीवन कसं जगत आहात. प्रियानो, थेसलिकराला विचारला तो प्रश्न आणि आज मी पण सेम प्रश्न तुम्हाला विचारतोय. यू हॅव सीन माय लाईफ. तुम्हाला माझं घर माहित आहे, तुम्हाला माझी पत्नी माहित आहे, तुम्हाला माझी लेकरं माहित आहेत आणि तुम्हाला मी जीवन कसं जगत आहे ते माहित आहे. तुमच्यापासून काही लपलेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये काही कमी आहे, काही घटी आहे, तर त्याला सुधारवण्याचा मी प्रयत्न करत आहे. एव्हरी टाइम हा मेसेज तयार करत असताना पण मी प्रश्न स्वतःला विचारते. पण याचा जो आउटकम आहे जर तो कुठे दिसावा तर तुमच्यामध्ये दिसावा. की काय आमचे पास्टर हे सिमिलर लाईक अदर्स आहेत की ही इज अ डिफरंट. तर ते डिफरंट आहेत आणि मी या ठिकाणी येत आहे, वचन शिक्षण घेत आहे. इथून बाहेर गेल्यानंतर माझ्या जीवनातून काय प्रदर्शित होत आहे बरं. मला माझं प्रदर्शित होत आहे की अन्य काय. मला चेक करणं गरजेचं आहे माझ्या जीवनाद्वारे काय प्रदर्शित होत आहे. आणि जर माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रदर्शित होत आहे, आय एम इन द राईट पाथ. जर ख्रिस्त नाही आणि अन्य काही लोभाच्या मागे मी चाललेलो आहे तर मला विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आज या संदेशाद्वारे मला तुम्हाला विचारू दे की इथून मी आज काहीही तुम्हाला असं काही लोभाचं आमिष दाखवलं का, किंवा काही आशीर्वाद तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळणार आहे असं काही केलं का. बिलकुल नाही. वी आर नॉट हिअर फॉर दॅट. आपलं पाचारण, आपला उद्देश केवळ एकच आहे की काय माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रदर्शित होत आहे का. तो सेम क्वेश्चन आय नीड टू आस्क एव्हरीवन. आणि हा क्वेश्चन घेऊन आपण आज मंडळीतून जाणं आवश्यक आहे. प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही फार कष्टी आहोत. आम्हाला देवा तुझ्या कृपेची नितांत गरज आहे. आम्हाला देवा तुझी दया कर आणि आमचा देवा तू विश्वास वाढव. तुझं गौरव करण्यासाठी देवा तू आमचा उपयोग करून घे. पुन्हा एकदा देवा वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस. आमच्या गरजा देवा तू जाणतोस. त्याहून पलीकडं प्रभू देवापा आमची जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणारी तारणाची गरज होती देवा, ती तू पाहिलीस. तुझा एक पुत्र दिलास, आम्हाला ख्रिस्तामध्ये तारण दिलंस आणि प्रभू तारणाद्वारे देवा आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत हे निश्चित केलंस. पण ह्या जगात जगत असताना आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रदर्शित व्हावा, ख्रिस्त गौरविला जावा प्रभू, हे सदैव घडून होते. आम्ही नाहक प्रभू कोणत्याही कपट असणाऱ्या लोकांच्या मागं जाऊ नये, जे भोळ्यांना देवा वश करतात अशा लोकांच्या मागं जाऊ नये, जे येशू ख्रिस्ताच्या नावाने येत आहेत आणि अनेक भोळ्यांची मनं स्वतःकडे आकर्षित करत आहेत. प्रभू, अशा सर्व लोकांपासून तू तुझ्या मंडळीचं संरक्षण कर, त्यांना तू सांभाळ.
जे लोक पवित्रतेचे जीवन जगत आहेत, नीतीनं वागत आहेत, ज्यांच्यामध्ये नीतिमत्व ख्रिस्त सदृश्य आहे, जे आपल्या पवित्रते संदर्भात झटत आहेत, त्यांना दृढ धरावं प्रभू आणि तुझ्या विश्वासामध्ये या सर्व प्रियजनांनी चालावं असं घडून येऊ दे. आम्ही सर्व गौरव मान महिमा तुला देतो, कारण देवबाबा ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.